नमस्कार, मी श्रोते राहुल. 36 जिल्हे 72 बातम्या या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरणी. डिसेंबर अखेर 58,68,728 हेक्टरवर पेरणी. मका करडईच्या क्षेत्रात वाढ तर ज्वारीच्या पेरणीत घट. रायगडमधील उरण देशातील सर्वात प्रदूषित परिसर म्हणून नोंद. सरत्या वर्षात उरणमध्ये सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 150 ते 200 वर राहिला. धोक्यामुळे बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील 11,000 हेक्टरवरील रब्बी पिकं धोक्यात. उत्पादन घटण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये भीती. नांदेड जिल्ह्याच्या पांगरी गावातील शेतकऱ्यावर टोमॅटो पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ. टोमॅटोवर रोगांचा प्रादुर्भाव तर लागवड खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. नंदुरबार जिल्ह्यात बदललेल्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका. बळीराजा पुन्हा अडचणीत. जालना जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे मोसंबी आणि डाळिंबाच्या बागांवर रोगांचा प्रादुर्भाव. फळांची गळती होत असल्यानं शेतकरी हैराण. तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची मागणी. इंदापुरात चिलिंगच्या प्रादुर्भावामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका. चिलिंग रोगामुळे केळी उत्पादनाला कमी भाव. योग्य हमी भाव न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा गावातील शेतकऱ्यानं केली स्ट्रॉबेरीची शेती. शेतकरी उत्तम म्हसाळ यांचा यशस्वी प्रयोग. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता अकोला जिल्ह्यात मिळणार. जळगावातील 26,000 शेतकरी 2 वर्षापासून ठिबकच्या अनुदानापासून वंचित. 150 कोटींचं अनुदान रखडलं. शासनाकडून निधी मिळेना. शेतकरी वर्ग चिंतेत. नाशिकच्या देवळा तालुक्यातील खमखेड्यात मजूर टंचाई. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांवर कांदा काढण्याची वेळ. वाशिम बाजार समितीत तुरीच्या दरात घसरण. तुरीला प्रति क्विंटल 7,000 ते 7,551 रुपयांचा दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत. गावरान मेवा असलेल्या बिब्यांना चांगला बहर. नांदेडच्या बाजारात बिब्यांना 400 ते 500 रुपयांचा भाव. सांगलीच्या मार्केटमध्ये गुळाची रोज 50 ट्रक आवक. सणासुदीच्या काळात गुळाला सर्वाधिक मागणी तर 1 ते 1.5 कोटी रुपयांची मार्केटमध्ये उलाढाल सुरू. पुण्याच्या पवन मावळात सूर्यफूल पीक जोमात. बदलत्या वातावरणामुळे साळुंबरेमधील शेतकऱ्यांकडून प्रयोगशील शेती. नांदूर मध्यमेश्वर धरणात पाण्यासोबत जलपर्णी वाहून आल्यानं गोदावरी नदीतील पाणी दूषित. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं निफाडमधील सायखेडा चांदोरी इथले नागरिक त्रस्त. जळगावातील मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राच्या नदीकाठावर जलपर्णीचं साम्राज्य. भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता. प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. गोदावरी नदी प्रदूषण मुक्तीसाठी नाशिक पालिकेचा मास्टर प्लॅन. प्रदूषण मुक्तीसाठी 1,800 कोटी रुपये खर्च करून नव्यानं 9 एसटीपी प्लांट करणार तयार. नदीमध्ये मलजल मिसळू नये यासाठी महापालिका आयुक्त आक्रमक. पंढरपुरात दिशादर्शक फलक नसल्यानं वाहनधारकांची तारांबळ. शहराच्या मध्यवस्तीत मोठी गर्दी होत असल्यानं दिशादर्शक फलक लावण्याची मागणी. कोल्हापुरातील म्हाळसवडेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील जमिनीवर वृक्षांची बेकायदेशीर कत्तल. सागवानासह इतर औषधी वनस्पती असलेल्या झाडांची कत्तल. चाळीसगावातील कन्नड घाटातील बोगद्यासाठी 5व्यांदा डीपीआर तयार. गेल्या अनेक वर्षापासून कन्नड घाटात वाहतुकीची समस्या. पुण्याच्या इंदापूरमध्ये वाळू तस्करांवर मोठी कारवाई. ड्रोनच्या माध्यमातून वाळू उपसा करणाऱ्या बोटींचा शोध. 2 बोटींसह 20 लाखांचा मुद्देमाल नष्ट. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांचा रुग्णालयासमोरच गोंधळ. नातेवाईकांनी डॉक्टरांवर उगारला हात. साताऱ्यातील मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील घटना. स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर सक्ती रद्द करा. ठाकरे गटाचा कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयावर कंदील मोर्चा. महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी. राजगुरुनगरमधील घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यात गोसावी समाजाचा आक्रोश मोर्चा. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. वाशिमच्या रिसोड बाजार समितीत गैरव्यवहार. सहाय्यक उपनिबंधक कार्यालयासमोर नागरिकांचं धरणं आंदोलन. बनावट कागदपत्र आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गोसावी समाजाकडून निषेध. कोल्हापूरच्या इचलकरंजी परिसरात मोर्चा काढत केली निदर्शनं.
सोलापुरात सकल बहुजन समाजाचं करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन. बीड आणि परभणी घटनेची निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणी. गडचिरोली नक्षल विरोधी पोलीस पथकामार्फत शहरात शांतता रॅली. गडचिरोली नक्षलमुक्त व्हावा, पोलिसांचा संदेश. नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील गंगा अपार्टमेंटचं छत कोसळलं, एका तरुणाचा मृत्यू. जळगावच्या 40 गावात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजांचं उत्खनन. महसूल प्रशासनाचा कानडोळा. अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात 50 आयसीयू खाटांच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात. प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे आयसीयू विभाग सज्ज राहणार. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना फायदा होणार. सांगली जिल्ह्यातील मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर्मन तंत्रज्ञानाचा वापर. 3 महिन्यात सीटी स्कॅनवर 3500 रुग्णांची तपासणी. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जळगावमध्ये 32 बालकांचा जन्म. खासगी रुग्णालयात 20 तर शासकीय रुग्णालयात 12 बालकांचा जन्म. लाच मागितल्या प्रकरणी गोंदिया पंचायत समितीतील 3 अटक. घरकुल लाभार्थ्याकडून लाच मागितल्याचा प्रकार. नागपुरात आंतरराष्ट्रीय बाईक चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 4 आरोपींना अटक. 40 मोटरसायकली जप्त. नागपूर तहसील पोलिसांची कारवाई. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर. पुढील 2 ते 3 महिन्यात बाजार समितीच्या निवडणुका लागतील. बाजार समितीच्या माजी संचालकांची माहिती. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची स्टील सिटीच्या दिशेने वाटचाल. गडचिरोली जिल्हा आता स्टील सिटी म्हणून ओळखला जाणार. वडलापेठमधील प्रकल्पातून 4 दशलक्ष टन स्टील निर्मितीचं उद्दिष्ट. रत्नागिरी शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी एमआयडीसीचा पुढाकार. 400 कोटीच्या कामांमधून होणार रत्नागिरीचा कायापालट. नागरिकांकडून कर वसूल करण्यासाठी परभणी पालिकेची विशेष योजना. 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणाऱ्यांसाठी विशेष सूट देण्याची योजना. अमरावती जिल्ह्यातील 669 गावांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 4996 कामं सुरू. 84,000 मजुरांच्या हाताला काम मिळाल्यानं मेळघाटात दिलासा. 129.52% कामं झाल्यानं अमरावतीचा 3रा क्रमांक. सांगलीतून सराईत बाईक चोरट्याला बेड्या. तब्बल 19 मोटरसायकलीसह 8,10,000चा मुद्देमाल जप्त. परभणी रेल्वे स्थानकावरून बाहेर जाणाऱ्या पुलाचं काम पूर्ण. मात्र प्रवाशांसाठी पूल खुला न झाल्यानं प्रवाशांचे हाल. सोलापूरच्या माढ्यात व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे आगीची घटना टळली. नगरपंचायतीच्या अग्निशमन यंत्रणेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश. वाशिम जिल्ह्यातील जवळका ते वडी रस्त्याची दयनीय अवस्था. प्रवास करताना वाहन चालकांची मोठी कसरत. रस्त्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. वाशिम जिल्ह्यात शासकीय दूध संकलन केंद्र नसल्यानं शेतकऱ्यांवर अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ. गाईच्या दुधाला मिळणाऱ्या 5 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानापासून शेतकरी वंचित. जिल्ह्यात शासकीय दूध संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी. भोकरदन शहरातील अतिक्रमणधारकांना नोटीस. स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 3 दिवसांची मुदत. मुरबाडमधील लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षक पोलीस शिपाईवर कारवाई. 2 लाखांची लाच घेताना एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडलं. सातारा जिल्ह्यातील कराडच्या सह्याद्री साखर कारखान्याचा पहिला हप्ता 3204 रुपये. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नववर्षाची भेट. साखर गावपूच मिळणार. चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती. नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेला आली बहर. यात्रेमध्ये राजकीय नेत्यांचे घोडे प्रदर्शनासाठी दाखल. रायगडच्या अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बैलगाडा शर्यतींचा थरार. शर्यतीत 135 बैलगाड्यांचा सहभाग. हजारो पर्यटकांनी बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला. सांगलीच्या मिरजमध्ये आजपासून मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसाला सुरुवात. मंडप डेकोरेटर संघटनेकडून दर्गा परिसरात विद्युत रोषणाई. हिंगोलीच्या शिरळीत श्री संत रामभाऊ महाराज यात्रेला प्रारंभ. यात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी. जुन्नरमधील ग्रामदैवत रंगदास स्वामी पुण्यतिथी महोत्सवानिमित्तानं आमटी भाकरीची 150 वर्षांपासूनची परंपरा. 13 लाखांचे मसाले. 69 लोखंडी कढयांमध्ये बनली आमटी आणि 2 लाख भाकऱ्यांचा महाप्रसाद. कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यात 3 लाख साखर पोत्यांचं पूजन. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन संपन्न. कोल्हापुरात आजपासून 8 महिने फुटबॉल हंगामाचा थरार रंगणार. स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं फुटबॉल हंगामाला सुरुवात.